हॅलो गर्लीज, मी पुन्हा आलेली आहे आणि आज मी काय घातलं होतं ते तर बघून घ्या आधी. आज मी असा छानपैकी सेमी अनारकली परत एकदा आणि अशी लो अशी पॅन्ट घातलेली तुम्ही बघू शकता असाल. तर असं छान एकदम असं क्यूट असा ड्रेस आहे हा. फ्लोरल प्रिंट आहे, खूप जास्त आवडतो. आणि हे माझे इयरिंग्स होते आजचे. ठीक आहे. पण आज मी हा व्हिडिओ बनवत आहे एका गोष्टीचं रिव्ह्यू द्यायला. रिव्ह्यू नाही म्हणजे हा काही न्यू प्रॉडक्ट नाहीये, बट मी यूज करते हे. सो डोळ्यांचा मेकअप खूपच जास्त इम्पॉर्टंट असतो. तुम्ही बघू शकताय की मी काजळ भरले आणि मी तो रोजच भरते, कारण की मला डोळे असे सुंदर दिसावेत असं खूप जास्त आवडतं. सो मी रोजच काजळ लावते. काजळ बरोबर कधी कधी जेव्हा आपण तो लायनर लावतो ना, कमाल दिसतात डोळे एकदम. म्हणजे थोडीशी लिपस्टिक आणि डोळे असे सजवलेले, काजळ, थोडंसं लायनर, आयब्रो पेन्सिल, कमाल असं दिसतं. रोजच आपण असं आय शॅडोच लावलं पाहिजे किंवा असं कम्प्लीट मेकअप असं काही गरजेचं नाहीये. पण काजळ प्लस आयलायनर कमाल असे दिसतात. सो मी हा लायनर यूज करते लॅक्मेचं आणि मला कोणत्याही असं पेन्सिल किंवा असं ते डायरेक्ट असं असतं नाही का निबवालं लायनर. सो त्या पेन्सिल लायनर पेक्षा मी प्रेफर करते हे असे लिक्विड ब्रशवाले लायनर, कारण की ते मला कमी इरिटेट असे वाटतायत ऍज कम्पेअर टू डी. हा पण आहे माझ्याकडे डॅझलरचा आणि डॅझलरचा पण वॉटरप्रूफ आहे, हे लॅक्मेचे पण वॉटरप्रूफ आहे. मी तुम्हाला याचा दाखवते. हे बघा, छान आहे याचा रंग पण. हे बघा एकदम पिगमेंटेड आहे, सगळं चांगलं आहे. पण मला थोडंसं ना, आणि लावायला पण इझी आहे, पण हा थोडासा स्मज होतो. याला लिहिलंय डॅझलरनी की वॉटरप्रूफ आहे, पण थोडासा स्मज होतो आणि असं इथे आपल्या वरच्या आयलिड्सला लागून जातो. आणि मला या या कोपऱ्यांमध्ये ना हा थोडा इचिंग वाटतं, थोडासा इचिनेस कॉज करतो. सो मी त्याला कधीतरी यूज करते आणि जास्त करून मी त्याला यूज करते टिकली पाडायला किंवा असं शरूला टिकली लावायला. जास्त करून मी यूज करते हा लॅक्मेचा अल्टिमेट ग्लॅम आयलायनर. मला तुम्ही कधीही लाईन लावलेला बघितला असेल, सो मी हा वाला लावलेला असतो. खूप चांगला आहे, अजिबात स्मज नाही होत, इझी ऍप्लिकेटर आहे त्याच्यामध्ये एकदम आणि छान फॉर्म्युला आहे. बट मी तुम्हाला ब्लॅक आयलायनरचा रिव्ह्यू नाही देते. मी आणलेला आहे हा लॅक्मेचा ब्लू वाला आयलायनर. ठीक आहे. सो ब्लॅक तर सगळेच लावतात, आपण ब्लू लावून बघूया. सो हे दोन लायनर आहेत. सो मी तुम्हाला हा ब्लू वाला लावून दाखवते आणि मी पण आधी कधीच नाही लावलेला ब्लू. दिस इज माय फर्स्ट टाइम एज वेल टू डू समथिंग अतरंगी विथ लायनर. सो लेट्स गेट स्टार्टेड. असा हा फॉर्म्युला तर सेमच आहे, ऍप्लिकेटर पण सेमच आहे. मला असं वाटतं अख्ख्या या जागेत मी एकटीच असेल हा लावायला. तुम्हाला लावून दाखवू का इथे कसं वाटतंय त्याचा रंग? असा कलर आहे तर त्याचा. छान आहे याचा पण कलर. लावून दाखवते मी तुम्हाला. ठीक आहे. ब्रश योरसेल्फ. ओके. तुम्ही सगळेजण हे नोटीस करता का की कोणती पण मुलगी लायनर लावत असेल, मला नाही माहिती की दुसरी कोणती मुलगी अशी करते का, पण मी तर असंच करते. लायनर लावताना तोंड असं का होऊन जातं? असं का होऊन जातं तोंड? आपोआप होतं, ते आपोआप होतं. माझे हसबंड मला नेहमी बोलतात का हे काय लायनर लावून तुझं तोंड इथे असं उघडतं कशाला? काय भानगड आहे याच्या मागे? पण त्यांना मी काय बोलू? दीज आर दी नॉर्मल रिफ्लेक्सेस ऑफ एव्हरी गर्ल वाईल अप्लाइंग लायनर. मी आत्ता इथे जे तुम्हाला स्वॉशेस करून दाखवलेले ना दोन्ही लायनरचे, त्यांना वॉश करायचा प्रयत्न करत होते आणि मला असं जाणवलं का जो हा डॅझलरचा वॉटरप्रूफ लायनर आहे ना, हा खूप डिफिकल्ट गेला मला काढायला, वॉश ऑफ करायला, आणि हा एका झटक्यातच निघून गेला. त्याला पण वॉटरप्रूफ लिहिलंय त्यांनी, बट लगेच निघून गेला तो. आणि उलट मी याला इचिंग पण, हा इचिंग कॉज करतोय फक्त, पण टिकतोय हा चांगला. पण इथे काय होतं याला, कारण की इथे असं आपण लावलं ना लायनर, तर हा मला इथे वरच्या पार्टमध्ये लगेच तो स्मज होऊन जातो.
पण आता मी त्या हाताला लावला तर तो खूप डिफिकल्ट गेला टू वॉश आउट. सो ठीक आहे. मी आता लावून बघते, बघू कसं दिसतंय. कमी घ्यायचा आधी तर खूप जास्त. आपल्याला एक लाईन पाडायची आहे, ठीक आहे? केलेलं आहे. तर आरशात बघून लावायची सवय आहे ना, सो इथे थोडंसं प्रॉब्लेम होतोय. मी आरशात लावून येते, तुम्ही इथेच थांबा. वाव! कसलं भारी दिसतंय. मला 1% पण याच्याकडनं काही अपेक्षा नव्हती की हे कसं दिसेल. माझे ₹200 वाया चाललेत असं मला घेतानाच वाटत होतं. पण माय गॉड, ते कसं दिसतंय एकदम. मला खूप जास्त आवडलेलं आहे. आय नो ते माझ्या ड्रेसवर जात नाहीये, बट माय गॉड, ते आय शॅडो लावायचीच गरज नाहीये यानंतर. एकदम मोरणीसारखे डोळे दिसतायत. मला प्रचंड आवडलेलं आहे. सो प्लीज कीप ऑन एक्सपेरिमेंटिंग गाईज. सी, जवळून बघा. खतरनाक डोळे दिसत आहेत यार. वाव, खूप सुंदर वाटत आहे. पूर्ण लुकच एकदम त्यांनी असा एलिव्हेट केलेला आहे. मला खूप आवडलेला आहे आणि ऍप्लिकेशन पण त्याचं खूप जास्त चांगलं आहे. ब्लॅकचं थोडंसं आता काय माहिती कालांतराने थोडंसं घट्ट झालंय प्रॉडक्ट किंवा काय. पण हा मला एकदम स्मूथ अप्लाय झाला. एकदम स्मूथ. अजिबात काही डिफिकल्टीज नाही झाली. एकदम वन स्ट्रोकने असं बघा, फाईन ऍप्लिकेटर आहे त्याचा. वन स्ट्रोकने लागला गेला तो एकदम असा व्यवस्थित. मी मुद्दामून त्याला थोडं जाड लावलं कारण की आपल्याला त्याचा कलर कसा दिसतोय ते बघायचा होता. आणि म्हणून मी तो थोडा, नाही तर मी युजली ब्लॅकवाला पण एवढा असं जाड नाही लावत, एवढा थिक नाही लावत लाईन. पण मला त्याचा कलर बघायचा होता की कसं वाटतोय तो चेहऱ्यावर. मला एकदम असं बटरफ्लाई इफेक्ट वाटतोय, एकदम असं मोरनी इफेक्ट वाटतोय. वाव, आवडलं मला खूपच. एकदम यंग फील होतंय अजून. पण मी यंगच आहे तशी, पण अजून यंग फील होतंय आणि जबरदस्त असं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मी तर फॅन झाले आणि तुम्ही मला बघाल आता माझ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये मी हा ब्लू वाला लायनर पण यूज करताना. माझे हेअर्स थोडे ऑइली झाले, पण ओव्हरऑल लुक मला खूप जास्त एलिव्हेट झालेला दिसतोय बाय युझिंग दिस ब्लू आयलायनर. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा अतरंगी काही गोष्टी ट्राय करतायत का, आणि ते नंतर खूप जास्त फॅन्टास्टिक असे टर्न आउट होतात, असं काही तुमचा एक्सपिरियन्स असेल तर प्लीज डू लेट मी नो in my comment section. And don't forget to hit that subscribe button on my channel. And take care. Bye.